जो प्रस्ताव होता त्या प्रस्तावामध्ये सन्मान्य श्री अमित साटम, श्रीमती अदिती तटकरे, श्री कालिदास कोळंबकर, श्री अमीन पटेल, श्री मंगेश कुडाळकर, श्रीमती गीता जैन, श्री पराग अळवणी, श्री जिशान सिद्दीकी, श्रीमती मनीषाताई चौधरी, श्री रईसभाई शेख, श्रीमती वर्षाताई गायकवाड, श्रीमती विद्याताई ठाकूर, श्री मिहिर कोटेचा, श्री सदा सरवणकर, श्री अतुल भातकळकर, श्री सुनील राणे, श्री संजय केळकर, श्री तमिल सेल्वन आणि श्री जितेंद्र आव्हाड या सर्व सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी भाग घेतला आणि विशेषतः गृहनिर्माण विभाग याच्याशी संबंधित अनेक मुद्दे या ठिकाणी आले, नगरविकास विभागाशी संबंधित देखील काही मुद्दे या ठिकाणी आले आणि दोन्ही बाजूच्या सदस्यांनी काही अडचणी देखील या ठिकाणी मांडल्या, काही समस्याही आपल्यासमोर ठेवल्या। खरं म्हणजे SRAच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत आणि साधारणपणे आपण ज्यावेळेस याची सगळी गणना केली तर एकूण झोपडपट्टी खाली जी जमीन आहे यामध्ये साधारण 3620 एकर जमीन ही खाजगी मालकीची आहे, 2140 एकर ही राज्य सरकारच्या मालकीची आहे, 856 एकर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालकीची आहे, 518 एकर खोती जमीन आहे, 673 एकर ही केंद्र सरकारची आहे, 272 एकर म्हाडाची आहे आणि इतर 251 एकर अशी 8333.53 एकर एवढी जमीन या ठिकाणी झोपडपट्ट्यांनी व्याप्त आहे। यामध्ये वेगवेगळ्या केंद्र सरकारच्या जमिनीवर ज्या काही झोपडपट्ट्या आहेत याच्यामध्ये विशेषतः विमानतळ प्राधिकरणाच्या मालकीच्या जमिनीवर जवळपास 276 एकर जमिनीमध्ये या झोपडपट्ट्या बसलेल्या आहेत। मागच्या काळात आपण हा प्रयत्न केला केंद्र सरकारकडे की यांचं पुनर्वसन जर त्याच ठिकाणी केलं तर या 276 एकर पैकी जवळपास 100 एकर लँड ही आपण विमानतळाला परत करू शकतो आणि विमानतळाचं जे काही आता अत्यावश्यक विस्ताराचं काम रखडलेलं आहे ते देखील हाती घेतलं जाऊ शकतं। केंद्र सरकारशी त्या संदर्भात चर्चा झाली पण सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिलाय आणि त्यात त्यांनी केंद्र सरकारला या सगळ्या जमिनीवरचं अतिक्रमण हे हटवण्याकरता सांगितलंय। मी त्या संदर्भात केंद्र सरकारला अशी विनंती केली आहे की आपण केस टू केस या संदर्भात कोर्टामध्ये त्या संदर्भातली विनंती करावी आणि काही जर लँड आपण ही स्वॅप करू शकलो, काही लँड आपण त्या ठिकाणी अशा प्रकारे SRA सारखा पुनर्विकास करू शकलो तर ती लँड, ती जमीन आपण जी आवश्यक आहे ती जमीन आपण रेल्वेला परत करू शकू। या संदर्भातला पाठपुरावा आमचा चालला आहे। लवकरच माननीय मुख्यमंत्री आणि मी रेल्वे मंत्र्यांसोबत बैठक घेऊन रेल्वे लँडवरच्या ज्या झोपडपट्टी आहेत त्या संदर्भात काही ना काही धोरण जे आहे ते धोरण आपण निश्चित करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी करू। केंद्र सरकारच्या इतरही ज्या काही एजन्सीज आहेत त्याच्याशी देखील आपली चर्चा जी आहे ही चर्चा या ठिकाणी चाललेली आहे। झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या संदर्भातली जी काही सद्यस्थिती आहे याच्यामध्ये आता मंजूर सदनिकांची जी काही संख्या आहे 3310 प्रमाणे ती 5,20,684 आहे आणि यापैकी OCCची जी संख्या आहे ती 2,39,472 एवढी ही संख्या आहे आणि आपण जर 311 आणि 3311 या दोन्हीचा जर आपण विचार केला तर साधारणपणे 282 LOI आपण दिलेले आहेत। मंजूर सदनिकांची संख्या 1,39,319 आहे आणि भोगवटा प्रमाणपत्र जारी केलेल्या सदनिकांची संख्या त्यापैकी 82,722 आहे। आता हे जे रखडलेले प्रकल्प आहेत
त्या संदर्भात वेगवेगळे कारण त्याचे काय आहेत याचाही आढावा हा SRAने घेतलाय आणि यामध्ये वित्तीय पुरवठा किंवा तत्सम कारणामुळे अडकलेले 230 प्रकल्प आहेत, भाडे न दिल्यामुळे 59 प्रकल्प आहेत, योजनेला अंमलबजावणीस विलंब झाल्यामुळे किंवा अंतर्गत वादामुळे अपूर्ण असे 33 प्रकल्प आहेत, न्यायालयीन तंटे किंवा वाद असे 11 प्रकल्प आहेत आणि इतर विभागांकडून नाहरकत प्रमाणपत्रास विलंब झाल्यामुळे असे 380 आहेत. हे जे 380 वेगवेगळ्या विभागांकडून ज्यांना या ठिकाणी कुठलं ना कुठलं NOC नाही मिळालेलं, जसं CRZ2 मुळे 13 आहेत, सिव्हिल एव्हिएशन अथॉरिटीमुळे 4 आहेत, MOEF मुळे 4 आहेत, संरक्षण विभागामुळे 6 आहेत, असे वेगवेगळे जे काही आहेत या 380 पैकी आधीचे मी सांगितले सगळे 380 नाही, असे जे अडकलेले प्रकल्प आहेत हे जवळपास मला वाटतं 50 आहेत. तर या सगळ्या प्रकल्पांना राज्य सरकार स्वतः मदत करून यांना या NOC तात्काळ कशा मिळतील आणि हे प्रकल्पही कसे सुरू होतील याचा प्रयत्न हा निश्चितपणे येत्या काळामध्ये आपण करणार आहोत. यासोबत काही निर्णय देखील घेण्यात आलेत, पण त्या सांगून मी आता सभागृहाचा वेळ या ठिकाणी घेत नाही. पण रखडलेल्या योजना चालू करण्याच्या संदर्भात अनेक निर्णय आपण घेतले आहेत. विशेषतः आपण जर बघितलं असेल तर ऑगस्ट 2019 मध्ये आपण मोठ्या प्रमाणात प्रीमियमच्या रकमेमध्ये त्या ठिकाणी घट केली आणि ती घट झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात प्रकल्प मंजूर झालेले आहेत आणि अशा प्रकारचे जे प्रकल्प आहेत याच्यामध्ये म्हणजे गेल्या 5 वर्षात ज्याला आपण मान्यता दिली अशा प्रकल्पांची संख्या जर आपण बघितली तर ती आहे एकूण 72,675 आणि त्यापैकी गेल्या 20 महिन्यात जे मंजूर झालेले आहेत त्यात 15,934 जे काय असेल, मी आता माझ्याकडे ती संख्या, त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता हे प्रकल्प जे आहेत हे प्रकल्प आपण या ठिकाणी मंजूर केलेले आहेत. आता जे रखडलेले झोपडपट्टी पुनर्वसन योजना आहेत यांना गती देण्याकरता 4 पर्याय हे आपण या ठिकाणी हातामध्ये घेतलेत. रखडलेल्या योजनांकरता निविदा प्रक्रियेने विकासकाची नियुक्ती करणे, कारण आपल्याला माहिती आहे की भाडंही अदा होत नाही, त्याचं कामही होत नाही. त्यामुळे एक पर्याय हा आहे की काही प्रकरणांमध्ये आपण थेट निविदा प्रक्रियेने नव्यान विकासकाची नोंदणी त्या ठिकाणी करणार आहोत. दुसरा पर्याय झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि म्हाडा यांच्या संयुक्त भागीदारी अंतर्गत योजना पूर्ण करणे. केवळ विकासकावर ते सोडून चालणार नाही, तरी संयुक्त भागीदारी करून ज्या ठिकाणी विकासक नाही आहे, ज्या ठिकाणी अडचणी आहेत अशा ठिकाणी आपण हे देखील या ठिकाणी करणार आहोत. त्यासोबत या ठिकाणी एक मागणी आली आहे, ती मागणी अशी आहे की शासकीय जमीन धारणीधारक क मध्ये रूपांतरण करण्याची मुभा देणे. म्हणजे जो सेल कंपोनंट आहे हा सेल कंपोनंट हा तुम्ही फ्री होल्ड करा. तो जर फ्री होल्ड केला तर आम्हाला त्याच्यावर निधी उभा करता येईल आणि त्यामुळे आमचा प्रकल्प त्या ठिकाणी वायबल होईल. या संदर्भात अजून सरकारने निर्णय घेतला नाही. या संदर्भात जर निर्णय घ्यायचा असेल तर जोपर्यंत पुनर्वसनाचा कंपोनंट पूर्ण होत नाही तोपर्यंत याची मुभा देता येणार नाही. त्यामुळे या संदर्भातला प्रस्ताव हा सरकारच्या विचाराधीन आहे. योग्य त्याचा विचार हा केला जाईल. एक अभय योजनेचा देखील या ठिकाणी पर्याय आता समोर आलेला आहे. विशेषतः आपल्याला कल्पना आहे की स्ट्रेस्ड ॲसेट्स हे वित्तीय संस्थांकडे आहे. उदाहरणादाखल आपण जर बघितलं तर काही DHFL कडे होते, काही पिरामल रिअल्टीज कडे गेलेले, पिरामल DHFL घेतल्यामुळे त्यांच्याकडे ते गेलेले आहेत, काही येस बँकेकडे आहेत, ज्याच्यामध्ये मोठा डिफॉल्ट झाला आहे. या प्रकल्पांमध्ये कर्ज प्रकल्पाच्या नावाने घेतलेलं आहे आणि ते सायफन केलेलं आहे. त्यामुळे हे प्रकल्प पूर्णच होऊ शकत नाही आणि म्हणून आता हे प्रकल्पांची आता जी मालकी आहे ती वित्तीय संस्थांकडे गेली आहे. त्या वित्तीय संस्थांसोबत भागीदारी करून वित्तीय संस्थांनाच नवीन विकासक त्या ठिकाणी नेमण्याची परवानगी देणं आणि त्याकरता मग आता GBR वगैरे, कारण नाहीतर कधीच हे होऊ शकणार नाही.
वित्तीय संस्थांनी जो पूर्ण करू शकेल असा विकासक त्याच्यावर नेमायचा आणि त्यांनी पहिल्यांदा रिहॅबिलिटेशनचा कंपोनंट पूर्ण करायचा आणि तो पूर्ण केला तर त्यांनी सेलेबल कंपोनंटचं काम त्याला करता येईल अशा प्रकारचा देखील एक पर्याय हा या ठिकाणी हातामध्ये घेतलेला आहे। आणि या सगळ्या संस्था ज्या आहेत या संस्थांना मग अशा परिस्थितीमध्ये जर या वित्तीय कारण आपण हे जर केलं नाही तर कधीच हे प्रकल्प पूर्ण होऊ शकणार नाही, पुढचे 20 वर्ष होऊ शकणार नाही, कारण यातला पैसा विकासक तर सायफन करून गेलाय आणि लोक बिचारे बाहेर राहून राहिले आहेत, त्यांना भाडं देखील मिळत नाहीये आणि म्हणून त्या संस्थांना विकासक नेमण्याची आपण यामध्ये जी काही संधी ही देण्याचा विचार आपल्या समोर आहे आणि त्याचाही निर्णय हा आपण येत्या काळामध्ये घेतो। बायोमेट्रिकच्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात आता सर्वेक्षण आपण त्या ठिकाणी पूर्ण करतो आणि सद्यस्थितीमध्ये बृहन्मुंबई व्यतिरिक्त देखील आपण ड्रोन सर्वेक्षण या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि बृहन्मुंबईच्या भागामध्ये 4,08,000 इतकं जे काही ड्रोन सर्वेक्षण आहे ते या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर केंद्र शासनाच्या जागेवर असलेल्या झोपडपट्टीचा पुनर्विकासाचा विषय मी आपल्यासमोर मांडलेला आहे। एक अजून सक्षम प्राधिकाऱ्यांनी झोपडपट्टी धारकाची पात्रता 90 दिवसात तपासून प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे अशा प्रकारचा एक निर्णय आपण घेतला होता, परंतु तरी देखील ते योग्य वेळेत होत नाहीये आणि म्हणून हेही योग्य वेळेत झालं पाहिजे याकरता आवश्यक तो स्टाफ देऊन ते पूर्ण करण्याचं काम हे या ठिकाणी केलं जाईल। काही प्रमाणात ते केलंय, पुढे देखील हे निश्चितपणे या ठिकाणी केलं जाईल। हे होत असताना काही प्रकल्पांच्या संदर्भात विशेषतः धारावीचा प्रकल्प हा आपला अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे आणि धारावीचं नोटिफाईड क्षेत्र हे आपण साधारण 2002-2003 च्या काळामध्ये आपण धारावीचं क्षेत्र नोटिफाईड केलं, परंतु ते नोटिफाईड केल्यानंतर त्याचा डीपीआर आपण तयार केला नव्हता। 2016 साली आपण त्याचा डीपीआर तयार केला आणि डीपीआर तयार करून त्या संदर्भातली निविदेची प्रक्रिया आपण त्या ठिकाणी सुरू केली आणि त्या निविदेमध्ये अट ही होती की फायनान्शियल वायबिलिटी असली पाहिजे, म्हणून त्याची जी विविक्षित रक्कम आहे ती रक्कम त्यांच्या खात्यामध्ये त्यांनी दाखवली पाहिजे तरच ते एलिजिबल होतील। अशा प्रकारचा आपण तो त्या ठिकाणी त्याच्या सगळ्या अटी शर्ती मी सांगत नाही, अशा प्रकारे आपण त्याचं टेंडर बोलवलं होतं, त्याचं एक टेंडर देखील आपल्याला प्राप्त झालं होतं। दरम्यानच्या काळात असं लक्षात आलं की आपल्याला हा जर प्रकल्प पूर्ण करायचा असेल तर रेल्वेची जागा जर आपल्याला मिळाली तर आपण पहिलं रिहॅबिलिटेशन तिथे करू शकतो आणि मग एक सेक्टरचं रिहॅबिलिटेशन करून ते सेक्टर मोकळं झालं की ते तोडून त्या ठिकाणी आपण पुढचं रिहॅबिलिटेशन करायचं। अशा पद्धतीने केलं तरच हे यशस्वी होऊ शकेल। त्या काळामध्ये केंद्र सरकारशी आपण चर्चा करून आणि केंद्र सरकारकडनं रेल्वेची लँड मिळवण्याच्या संदर्भातला एमओयू केला। 800 कोटी रुपये आपण त्यावेळी भरले, उरलेले पैसे डेफिनेटिव्ह ॲग्रीमेंट झाल्यानंतर आपण भरू अशा प्रकारचा निर्णय केला। दरम्यानच्या काळात केंद्र सरकारशी चर्चा चालली होती, त्याच्यामध्ये प्रॉफिट शेअरिंग की एनपीव्ही असा एक मुद्दा त्याच्यामध्ये आला होता, पण आता पुन्हा केंद्र सरकारशी चर्चा करून डेफिनेटिव्ह ॲग्रीमेंटच्या संदर्भातल्या गोष्टी आपण पूर्ण केल्या आहेत। 30 तारखेला बहुधा डेफिनेटिव्ह ॲग्रीमेंट आपला पूर्ण होईल। यामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि मी स्वतः आम्ही रेल्वे मंत्र्यांची चर्चा करून एनपीव्ही की त्याच्या प्रॉफिट मधलं शेअरिंग याचा काहीतरी एक निर्णय हा देखील करून घेऊ आणि आता हा जो काही रेल्वेचा लँड आपल्याकडे येते आहे ही आल्यामुळे या ठिकाणी याची वायबिलिटी प्रचंड वाढली आहे आणि वायबिलिटी वाढलेली असल्यामुळे सरकारनं पुन्हा एकदा याची निविदा बोलवण्याचा निर्णय केलेला आहे। ही निर्णय आता येत्या 3 महिन्यामध्ये ही निविदा बोलवण्यात येईल आणि धारावीचा हा अनेक वर्षापासून रखडलेला जो प्रकल्प आहे हा प्रकल्प या ठिकाणी पूर्ण करू। हा पूर्ण करताना त्या ठिकाणच्या अनेक लोकांची चर्चा केली आहे। माननीय लोकप्रतिनिधी वर्षाताई आपल्याशी पुन्हा एकदा चर्चा नक्की त्याच्या संदर्भात करू। आमचे आपले जे खासदार आहेत त्यांच्याशी देखील त्याची चर्चा करू। मागच्या काळामध्ये काही मुद्दे आपण लोकांनी लक्षात आणून दिले होते, खासदारांनी त्या ठिकाणी लक्षात आणून दिले होते, तेही मुद्दे आता इन्कॉर्पोरेट आपण केलेले आहेत। त्यामुळे देशातला किंवा कदाचित एशियातला अर्बन रिन्युअलचा सगळ्यात मोठा प्रकल्प असा हा जो काही धारावीचा प्रकल्प आहे, या प्रकल्पाच्या संदर्भात
लवकरच आता ही कारवाई जी आहे ती आपण निश्चितपणे या ठिकाणी करणार आहोत। यासोबत पत्राचाळीचा जो विषय या ठिकाणी आलेला आहे, आता त्या संदर्भात वेगानं काम चालू झालेलं आहे। आपण मागच्या काळात हा निर्णय घेतला होता की म्हाडानीच रिहॅबिलिटेशनचं किंवा पीएपीचं जे बांधकाम आहे ते त्या ठिकाणी केलं पाहिजे। ते काम जोरात सुरू आहे। मी आज विभागाकडनं माहिती घेतली तर विभागाने मला अशी माहिती दिली आहे की 6 महिन्यामध्ये आम्ही ते काम पूर्ण करू। मी पुन्हा एकदा ते कन्फर्मेशन त्याचं करीन, पण ते होत असेल तर अतिशय चांगलं आहे। ते लवकरात लवकर झालं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही। तिथल्या लोकांचं सातत्याने मागणी आहे की आम्हाला केवळ 18,000 रुपये भाडं या ठिकाणी दिलं जातं। आता गुरु आशिष या बिल्डरशी तेव्हाच्या त्यांचा जो ॲग्रीमेंट होता त्याच्यामध्ये 18,000चं केवळ त्या ठिकाणी भाडं होतं, पण तो ॲग्रीमेंट खूप जुना होता आणि आता त्यांची मागणी आहे 40,000 रुपये भाडं देता यावं। पण शेवटी आपल्याला विचार करताना पूर्ण मुंबईचा विचार करावा लागतो। त्यामुळे बीडीडी चाळीत आपण 22,000 भाडं दिलं। त्यांची मागणी आहे की आम्हाला वाढीव भाडं मिळावं आणि म्हणून दोन्ही ठिकाणी जे काही हे भाडेकरू आहेत यांना 25,000 रुपये भाडं हा देण्याचा निर्णय या ठिकाणी निश्चितपणे आपलं सरकार ठाकूरताई 25,000 रुपये भाडं आपण देण्याचा निर्णय हा निश्चितपणे करू आणि त्यानुसार नहीं चालू अगर बचा होगा तो तुरंत देंगे। वाचलेलं जे भाडं आहे ते आपण तात्काळ या ठिकाणी देऊ। बीडीडी चाळीच्या संदर्भात आता त्याचा पुनर्विकास आपण सुरू केलेला आहे आणि महाराष्ट्रातलं हे पहिलं मॉडेल होतं की ज्या मॉडेलमध्ये पुनर्विकास करताना आपण मराठी माणसाला त्याच ठिकाणी घर मिळालं पाहिजे म्हणून 500 चौरस फुटाचं घर देण्याचा निर्णय केला आणि बिल्डरच्या माध्यमातून नाही तर स्वतः म्हाडाने इन्व्हेस्ट करून ते बांधावं आणि त्याचा प्रॉफिटही म्हाडाने कमवावा अशा प्रकारचा निर्णय आपण या ठिकाणी हा केला। कालिदासजींचं ची सातत्याने पोलिसांच्या घराकरता मागणी होती, आपण त्यावेळेस निर्णय केला होता पोलिसांना घरं देण्याचा। पोलिसांना घरं देत असताना त्याची एलिजिबिलिटीचा क्रायटेरिया आपण ठरवला, नंतर सरकारने 50 लाख रुपयात ते घर दिलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय घेतला, ज्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात रिझेंटमेंट होतं। कालिदासजींनी मला मागणी केली होती की हे घर मोफत मिळालं पाहिजे। मी देखील कालिदासजी या मताचा होतो की आपले पोलिस आहे देता आलं तर आपण जसं इतर पीएपींना देतोय तसं त्यांना मोफत दिलं पाहिजे। परंतु ज्यावेळेस विभागाशी आणि विधी व न्याय विभागाशी मी चर्चा केली त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की आपल्याला आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये असा भेद करता येणार नाही आणि आपण जर इथे मोफत दिलं, पहिला भेद आपण हा करतोय, कधीच आपण मालकी तत्वावर देत नाही, पण आपण तुमच्या आग्रहाखातर मागे तो निर्णय घेतला आणि आपण मालकी तत्वावर देण्याचा निर्णय घेतला। पण दोन्ही विभागांचं म्हणणं असं आहे की मोफत दिलं तर सगळ्या शासकीय कर्मचाऱ्यांना आपल्याला मग तोच न्याय लावावा लागेल जे फिजिबल होणार नाही। पण आपण काळजी करू नका, माननीय मुख्यमंत्र्यांसोबत मी आपली तात्काळ बैठक करतो। 50 लाख नाही, 25 लाख नाही, जो काही कन्स्ट्रक्शन कमीत कमी कॉस्ट आणि त्याच्यातही काही अनुदान आपल्याला द्यावं, आपले पोलीस आहेत त्यामुळे त्यातही काही अनुदान सरकारला द्यावं लागलं तर तेही देऊन अतिशय नाममात्र दराने आपल्या पोलिसांना या बीडीडी चाळीमध्ये या ठिकाणी निश्चितपणे घर हे मालकी हक्कानं देण्याचा निर्णय। आणि या सभागृहाच्या लक्षात आलं पाहिजे की हा निर्णय का घेतोय तर 35 वर्षापासून 3 पिढ्या तिथे राहत आहेत आणि इतकी हार्डशिप त्या ठिकाणी सहन केली आहे की आपल्यापैकी ज्यांनी जाऊन बघितलं असेल म्हणजे आपल्या पोलिसांना अशा खोलीमध्ये राहावं लागलं, इतकी लाजिरवाणी गोष्ट आहे, आपल्या सगळ्यांकरताच आहे पण ती इतकी लाजिरवाणी गोष्ट आहे की मी गेलो तर त्या खोलीमध्ये असं वरून काहीतरी पडत होतं। एकच खोली आहे, त्या ठिकाणी प्लॅस्टर पूर्ण उखडलेलं आहे, त्याला फ्लोरिंग नाही आहे, तिथेच त्यांचं सगळं चाललेलं आहे आणि म्हणून 3 पिढ्या त्यांनी त्या ठिकाणी घालवल्या। तर तिथे राहणारा जो आपला साधा मराठी माणूस आहे 3 पिढ्यापासून राहतोय त्याला जर आपण घर दिलं तर विशेष बाब म्हणून या लोकांनी 3 पिढ्या तिथे घालवलेल्या असल्यामुळे त्यांना आपण घर देण्याचा तो निर्णय, किचनवर छत्री लावलेली माननीय मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी जाऊन आले आणि म्हणून ते ठरवू आपण, ते ठरवू, पण 50 लाख हे परवडणारं नाही आणि 25 लाखही परवडणारं नाही, त्यामुळे त्याही पेक्षा कमी करण्याचा प्रयत्न हा आम्ही या ठिकाणी निश्चितपणे करणार आहोत। गिरणी कामगारांच्या संदर्भातला मुद्दा सातत्याने या ठिकाणी मांडला जातो। मागच्या काळामध्ये आपण त्या संदर्भात MMRDA ची काही घरं देण्याचा निर्णय केला होता।
आता काही घरं तयार झाली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे आणि येत्या काळामध्ये त्याची लॉटरी जी आहे ती आपण तात्काळ काढू आणि गिरणी कामगारांना द्यायची जी घरं आहेत ती घरं तर आपण देऊच. पण एक मुद्दा निश्चितपणे समोर आला होता की प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आपण त्यांना घरं त्या ठिकाणी देऊ शकतो का, आणि त्या संदर्भात परवाच गिरणी कामगारांचं एक शिष्टमंडळ आलं होतं. माझी भेट त्यांनी घेतली आणि माननीय मुख्यमंत्र्यांची भेट देखील गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळाने घेतली आणि त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी मला त्या ठिकाणी असं सूचित केलं की आपण यांना तातडीनं घरं देण्याच्या संदर्भात हा जो प्रस्ताव आलेला आहे हा प्रस्ताव पुढे नेता येईल का, ती जी घरं आपण जी काही स्टॉक आपण तयार करतोय त्या स्टॉकमध्ये त्यांना देता येईल का. त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की मागच्या सरकारच्या काळातही आम्ही हा प्रस्ताव दिलेला आहे आणि आम्हाला काही जागा दाखवण्यात आल्या आहेत आणि त्या जागांपैकी काही जागा आम्ही पसंत केलेल्या आहेत. तर मी या निमित्ताने निश्चितपणे हे सांगू इच्छितो की शेवटी गिरणी कामगारांचं घर हे स्वप्न आपल्या सगळ्यांचं आहे आणि या गिरणी कामगारांनी या ठिकाणी कोकण मंडळाच्या अंतर्गत ज्या काही वेगवेगळ्या जागा बघितलेल्या आहेत त्या जागांमध्ये प्राथमिक, हा काही अंतिम आकडा नाही आहे, पण प्राथमिक आपल्याला 50,932 सदनिका देता येतात. त्यामुळे हा जो काही प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे माननीय मुख्यमंत्री आणि मी या प्रस्तावाला आम्ही मान्यता देऊ आणि गिरणी कामगारांना आत्ता हे जे प्राथमिक आपल्याला 50,000 घरं देता येतील असं वाटतंय, यातले जितके फिजिबल असतील 50,000 असतील तर 50,000, यातली कदाचित एखादी योजना फिजिबल नसेल तर ती आपण बाहेर काढू, पण ही 50,000 घरं गिरणी कामगारांना उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात निश्चितपणे कारवाई जी आहे ही कारवाई या ठिकाणी केली जाईल. एक मुद्दा या ठिकाणी अजून आलेला होता, वेळेचं वगैरे कुठे गेलं ते वेळेचं नियोजन आणि एक मला असं वाटतं की अमीन पटेल साहेबांनी पीएपीच्या साठ्याच्या संदर्भातला मुद्दा या ठिकाणी मांडला होता. तर त्याही मुद्द्यावर आपण निश्चितपणे त्याची जी कारवाई आहे ती आपण या ठिकाणी करतो आहोत. खरं म्हणजे बरेच मुद्दे आहेत, सगळ्या मुद्द्यांवर जाणार नाही, पण एक मुद्दा महत्त्वाचा आहे आणि तो मुद्दा म्हणजे एसबीयूटीचा. एसबीयूटी हा एक अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि अतिशय चांगला प्रकल्प आहे. अर्बन रिन्युअलचा एक अतिशय पथदर्शी अशा प्रकारचा प्रकल्प आहे आणि भेंडी बाजार सारख्या क्षेत्रामध्ये हा प्रकल्प त्या ठिकाणी होत असल्यामुळे तो प्रकल्प जर झाला तर आपण मुंबईच्या कुठल्याही कितीही कंजेस्टेड भागामध्ये आपण प्रकल्प पूर्ण करू शकतो, अशा प्रकारचं एक आपण वातावरण तयार करू शकू. आणि म्हणून मागच्याही काळात आपण या प्रकल्पाला पूर्ण मदत केली आहे, भविष्यातही आपण या प्रकल्पाला पूर्ण मदत करणार आहोत. पण हे होत असताना मध्यंतरीच्या काळामध्ये एसबीयूटी प्रकल्पाचे सगळे आराखडे बदलण्यात आले आणि दुर्दैवाने एसबीयूटी प्रकल्पाचे आराखडे बदलताना त्या ठिकाणी काही पारंपरिक रस्ते बंद करण्यात आले आणि रस्त्यांची जी विड्थ आहे ही विड्थ कमी करण्यात आली आणि ती विड्थ कमी करून ही जी काही ॲडिशनल जागा आहे ती एफएसआयच्या रूपानं त्या ठिकाणी विकासकांना देण्यात आली. हा एक पथदर्शी प्रकल्प आहे आणि त्यामुळे एसबीयूटीच्या लोकांनाही माझं म्हणणं आहे की आम्ही इतक्या खुल्या मनानं तुम्हाला मदत करत असताना तुम्ही प्रॉफिटिअरिंगमध्ये जाऊन या प्रकल्पाचं जे काही क्षेत्र आहे ते क्षेत्र अशा प्रकारे एक आपण त्या ठिकाणी भेंडी बाजार उचलायचा आणि तसाच दुसरा भेंडी बाजार तयार करायचा, यातनं आपण तिथे राहणाऱ्या लोकांना क्वालिटी ऑफ लाईफ देऊ शकणार नाही. आणि म्हणून या संदर्भात हे जे काही बदललेला आराखडा आहे हा आराखडा योग्य नाहीये. जुना जो आराखडा होता तोच आराखडा योग्य होता आणि म्हणून या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेच्या आयुक्तांना सूचना देण्याचं सांगितलेलं आहे आणि त्या सूचना देण्यात येतील. आणि हा आराखडा बदलताना याच्यामध्ये काय गडबड झालेली आहे, कोणी भ्रष्टाचार केला आहे का, कोण याच्या पाठीमागे आहे, या संदर्भातली चौकशी करावी लागेल. ती चौकशी केली जाईल आणि ओरिजिनल आराखडा जो आहे, पण एवढं मी पुन्हा सांगतो, आराखड्याची चौकशी आपल्या ठिकाणी, याचं काम आम्ही थांबू देणार नाही आणि एसबीयूटी प्रकल्पाला राज्य सरकार पूर्ण मदत करून हा या भागातला सगळ्यात मोठा आणि या प्रकल्पाचं जसं ही चूक आहे तसं चांगलं देखील सांगितलं पाहिजे
की या प्रकल्पामध्ये जे प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत त्यांना अगदी जे संक्रमण शिबिरं दिली आहेत तीही अतिशय सुंदर दिलेली आहेत आणि त्यांच्याकरता रिहॅब बिल्डिंग ज्या होत आहेत त्या देखील अतिशय चांगल्या बिल्डिंग अध्यक्ष महोदय या ठिकाणी होत आहेत. म्हणून अशा प्रकल्पाला त्या ठिकाणी जी काही मदत आहे ही मदत निश्चितपणे करण्याचं काम आपण या ठिकाणी करू. वेगवेगळ्या सगळ्या सदस्यांनी मांडलेले जे काही मुद्दे आहेत ताईंनी एक फार महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे. पुनर्विकास हा फार कमी राज्यांमध्ये आहेत आणि त्याच्यावर जीएसटी लागलेला आहे आणि आपण जीएसटी काउन्सिलच्या दादा तुमचंही पत्र आपण पाठवलं होतं आणि त्यानंतर मग बिहारचे अर्थमंत्री हे त्याचे प्रमुख होते, त्यांनाही आपले लोक भेटले आणि आता जवळपास त्यांनी प्रस्ताव तयार केला आहे की पुनर्विकासावर जीएसटी लागू नये, कारण तो जीएसटी कारण याच्यामध्ये सेट ऑफ मिळत नाही आणि त्याच्यामुळे खूप अडचण तयार होते आणि त्यातनं आपल्या पुनर्विकासावर एक भार येतोय. तर खरं म्हणजे दादांनी देखील त्यात पुढाकार घेतला होता आणि आपल्या पत्रानंतरच त्याच्यावर सगळी कारवाई पुढे झालेली आहे आणि आता त्याचा पाठपुरावा आता अर्थमंत्री म्हणून मला त्या बैठकीला जाण्याची संधी मिळेल तर मी मनीषाताई निश्चितपणे हा मुद्दा आपण त्या ठिकाणी मार्गी लावू हे मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. सदा सरवणकर साहेबांनी देखील अत्यंत महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी उपकर प्राप्त इमारतीच्या दुरुस्तीच्या संदर्भात त्याला आवश्यक निधी द्यावा असे मांडले आहेत. त्याही संदर्भात आपण जो काही विषय आहे तो करू. विद्यार्थ्यांचा विषय मांडला आहे, वर्षाताईंचा मांडलेला आहे. त्यानंतर पोलीस हाऊसिंगच्या संदर्भात खरं म्हणजे कालिदासजी कोळंबकर यांना रात्री झोपेतूनही तुम्ही उठवलं तरी ते पोलीस हाऊसिंगच सांगतील अशा प्रकारे त्यांचा या पोलीस हाऊसिंगच्या संदर्भातला आग्रह आहे. पोलीस हाऊसिंगच्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस हाऊसिंगचा स्टॉक तयार करण्याकरता हाऊसिंग डिपार्टमेंटला देखील पोलीस हाऊसिंगचं एक वेगळं डिपार्टमेंटच आहे पण हाऊसिंग डिपार्टमेंटला आणि नगर विकासला देखील त्या प्रकारच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि विशेषतः नायगाव सारख्या भागामध्ये आपण काही प्रकल्प सुचवले पोलीस हाऊसिंगचे आणि अतिशय व्यवहार्य प्रकल्प हे कालिदासजी कोळंबकर यांनी त्या ठिकाणी सुचवलेले आहेत. जरूर त्या प्रकल्पांना चालना दिली जाईल की ज्यातनं आमच्या पोलिसांना चांगल्या प्रकारची घरं ही त्या ठिकाणी राहण्याकरता निश्चितपणे मिळू शकतील आणि म्हणून या संदर्भातही मला असं वाटतं की गणपत पाटील नगरच्या संदर्भात ताईंनी मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला आहे. गणपत पाटील नगरचा जो सगळा भाग आहे यामध्ये दोन प्रकारच्या जमिनी आहेत. एक वन विभागाची आहे आणि दुसरी वन विभागाची पण मँग्रोव्ज असलेली आहे. ज्या ठिकाणी मँग्रोव्ज आहेत त्या ठिकाणी आपल्याला काही करता येणार नाही पण वन विभागाची जी जमीन आहे तिथेच नाही तर जवळपास आपल्या बोरिवली कांदिवली या सगळ्या मोठ्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्या ज्या काही झोपड्या आहेत किंवा जी काही आपली घरं आहेत ही वन विभागाच्या जमिनीवर त्या ठिकाणी बसलेली आहेत. आता या ठिकाणी वन नाही आहे पण वन विभागाची जमीन आहे आणि वन विभागाच्या जमिनीच्या संदर्भात कोर्ट आणि सरकार या दोघांचे झिरो टॉलरन्स असा ॲटिट्यूड राहिला आहे. पण आपल्याला यातनं एक प्रॅक्टिकल अप्रोच पाहावा लागेल आणि म्हणून आम्ही हा प्रयत्न करू की आता जवळजवळ 25, 30, 40 वर्ष लोक तिथे बसलेले आहेत. वनाचा तिथे लवलेशही नाही आहे आणि म्हणून अशा ठिकाणी आपल्याला त्याचं निर्वनीकरण करून आणि ॲडिशनल वनाकरता जागा देऊन जिथे आपल्याजवळ जागा आहे त्या ठिकाणी ॲडिशनल वनाला जागा देऊन आम्ही नव्याने वन तयार करू अशा प्रकारची हमी देऊन आपल्याला जर कोर्टाकडनं त्याची मान्यता मिळते का असा आपण प्रयत्न करू. आणि या सगळ्या राज्य महानगरपालिका म्हणून नाही राज्य तर करूच पण इथे टिपिकली असं आहे की जवळजवळ 4 पिढ्या लोक बसलेले आहेत आणि त्यांना आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे इथे गणपत पाटील नगर हो मुंबई पहिली गोष्ट अशी आहे राज्यात करू पण वनाच्या जमिनीवर जिथे वन करणं शक्य आहे तिथे मात्र पुनर्वसन केलं जाईल. तिथे लोकांना इन सिटू देता येणार नाही. मात्र ज्या ठिकाणी शक्यच नाही आहे आणि जे 40-40 वर्षापासून लोक बसलेले आहेत त्या संदर्भात विहित अशा प्रकारची जी काही त्याची पॉलिसी आहे ती पॉलिसी त्या ठिकाणी करून प्रक्रिया करून विहित प्रक्रिया करून जिथे शक्य असेल त्या ठिकाणी ॲडिशनल जागा वनांकरता देऊन जसं आपण
एखादा इरिगेशनचा प्रोजेक्ट करतो आणि त्या प्रोजेक्टला वनाची जागा लागली तर त्याच्या दुप्पट जागा आपण इतरत्र देतो आणि तिथे वन तयार करतो. अशा प्रकारची काही पॉलिसी करता येईल का? आणि ही पॉलिसी करत असताना मानवतेच्या दृष्टिकोनातून पॉलिसी आपण करतोय, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पॉलिसी योग्य असं मी बिलकुल म्हणणार नाही. पण आज 4-4 पिढ्या जर लोक त्या ठिकाणी आहेत त्यांना तुम्ही काढूही शकत नाही आणि त्यांना साधं लाईटचं कनेक्शन देऊ शकत नाही, साधं पाणी देखील देऊ शकत नाही. आणि म्हणून एक स्पेशल पॉलिसी या संदर्भात आपण तयार करू आणि पर्यावरणाचा ऱ्हास न होता या लोकांना कशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी मदत करता येईल हा देखील प्रयत्न आपण निश्चितपणे या ठिकाणी करू. खरं म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भातली काही मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत. विशेषतः अमित साटम यांनी आणि अमीन पटेल या दोघांनी कोविड सेंटरच्या संदर्भात आपण रईसभाई कोविड सेंटरच्या संदर्भातले घोटाळ्यांच्या संदर्भातले मुद्दे मांडले आहेत. खरं म्हणजे या संदर्भात आता पोलीस कंप्लेंटही झाली आहे, पोलीस तक्रारही झाली आहे, त्या संदर्भात आपले लोकायुक्तांकडेही तक्रार झाली आहे. पण या संदर्भात प्रायमा फेसी काही प्रमाणात गैरप्रकार झालेला दिसतोय. पण आता तक्रार झाली आहे, त्याची चौकशी चाललेली आहे आणि ही चौकशी वेळेत पूर्ण करण्याच्या संदर्भात सन्माननीय अमित साटमजी या संदर्भातले जे काही आदेश आहेत ते देण्यात येतील. रस्त्यांच्या गुणवत्तेच्या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विषय मांडण्यात आला आणि आपल्याला माहिती आहे की जवळपास 1900 किलोमीटरचे रस्ते मुंबईमध्ये आहेत, यातले 1200 किलोमीटरचे रस्ते डांबरी आहेत. आमच्या मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय केला आहे आणि हा निर्णय घेत असताना आता त्यांनी प्रयत्न हा केला की 2 वर्षामध्ये आपण 1200 किलोमीटरचे रस्ते आपल्याला कॉन्क्रीटचे करता येतील का या संदर्भातले आदेश त्यांनी दिलेले आहेत. त्यातलं पहिल्या 400 किलोमीटरचं टेंडर हे त्या ठिकाणी निघालंय आणि रईसभाई आपल्याला ऐकून आनंद वाटेल किंवा आपल्या महानगरपालिकेत जे सगळ्यांनी काम केलेलं आहे त्यांना अमित साटम तुम्हाला किंवा योगेशजींनाही आनंद वाटेल की ते कॉन्ट्रॅक्टर ज्यांनी मागच्या काळामध्ये 200 रस्त्यामध्ये लेअरच टाकली नव्हती, आता असं नाही. आता यावेळी आपल्याला माहिती आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये लोकल कॉन्ट्रॅक्टर क्वालिफाय व्हायचा पण LNT क्वालिफाय व्हायची नाही. आता माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट निर्देश दिले की क्वालिटी काम करणाऱ्या LNT सारख्या किंवा जे मोठ्या मोठ्या संस्था आहेत ज्यांना यापूर्वी आपण क्वालिफाय केलं नाही त्यांनी हे कामं केले पाहिजेत आणि दर्जेदार कामं केले पाहिजेत. 400 किलोमीटरचे कॉन्क्रीट रोड करण्याच्या संदर्भातलं पहिलं टेंडर हे निघालेलं आहे. 200चं अजून निघतं आहे आणि पुढच्या वर्षी अजून 600 किलोमीटरचं टेंडर काढायचा प्रयत्न असणार आहे मार्चमध्ये आणि 2 वर्षामध्ये कामं सगळी सुरू करू आणि साधारणपणे 3 वर्षामध्ये मुंबईतली ही सगळी महानगरपालिकेच्या मालकीचे जेवढे रस्ते आहेत हे सगळे रस्ते कॉन्क्रीटचे केल्यानंतर हा जो काही रोज खड्ड्यांचा प्रवास आहे आणि हे जे खड्ड्यांचं अर्थकारण आहे हा नुसता प्रवास नाही आहे, हे मुंबई महानगरपालिकेतलं खड्ड्यांचं जे अर्थकारण आहे हे या ठिकाणी पूर्णपणे बंद होईल. आणि आता याच्यामध्ये 2000 कोटीच्या रस्त्यांचा भ्रष्टाचार, गुणवत्ता वगैरे हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी ज्या काय आहेत या सगळ्या गोष्टींकडे आपलं लक्ष आहे. अतुल भातखळकरजी वृक्षतोडीच्या संदर्भात हे खरं आहे की त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली आणि त्या कामाची सुरुवात केली आहे. मी आज पुन्हा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांमार्फत आयुक्तांना निर्देश पाठवतो की या कामाला त्यांनी गती द्यावी, कारण आपल्याला गणेशाचे सगळे आगमनाचे रस्ते माहिती आहेत. त्यामुळे पहिल्यांदा त्या सगळ्या रस्त्यांवरचे खड्डे हे तात्काळ त्यांनाही सांगू, MSRDCलाही सांगू, MMRDAलाही सांगू, हायवेला देखील आपण सांगू, सगळ्यांना PWDला देखील आपण सांगू, सगळ्यांना या ठिकाणी निश्चितपणे आपण सांगू. चला इंटरप्ट करू नका, रिप्लाय होऊ दे मध्ये. नाही आता ते वारंवार खोदावे लागू नये, अगदी खरी गोष्ट आहे. म्हणूनच
कॉन्क्रीटचे रोड करताना त्याच्यामध्ये डक्टची व्यवस्था देखील आपण सांगितलेली आहे, त्यामुळे ते खोदावे लागणार नाहीत या संदर्भातलं. यासोबत आश्रय योजनेतल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भातला मुद्दा देखील या ठिकाणी आला आहे. नक्की तेही तपासून पाहिलं जाईल, पण त्याच वेळी आपले जे सफाई कर्मचारी आहेत, या सफाई कर्मचाऱ्यांना मागच्या सरकारच्या काळामध्ये आपण हा निर्णय घेतला होता आणि राज्यभरामध्ये घेतला होता. तो केंद्राचा निर्णय होता की सफाई कर्मचाऱ्यांना मालकीचं घर द्यायचं. हा शेवटचा आपला माणूस आहे आणि सफाई कर्मचारी जो आहे, या सफाई कर्मचाऱ्याचा पोरगाच त्या ठिकाणी लागतो. लाडपागे समिती आहे, त्याचा पोरगा त्या ठिकाणी लागतो लाडपागे समितीमुळे. आणि म्हणून याची सुरुवातही झाली होती. मला याची कल्पना नाही आहे की गेल्या 2 वर्षामध्ये कोणाच्या आदेशाने महानगरपालिकेने हा निर्णय केला की यांना मालकी हक्काचे घर द्यायचे नाहीत. माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मी हा निर्णय केला आहे. महानगरपालिकेत 29,000 सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काचंच घर दिलं जाईल. आणि यासोबत ज्या काही महानगरपालिकेच्या चाळी आहेत त्याचा पुनर्विकास आता महानगरपालिकेने स्वतः, ज्या प्रकारे बीडीडी चाळीचा विकास हा कुठलाही विकासकाला न देता म्हाडानी केला, तसंच महानगरपालिकेजवळही रिसोर्सेस आहेत. इतक्या महानगरपालिकेच्या चाळी आणि त्यांचे डायलॅपिलेटेड अशा प्रकारचे इतके त्यांचे रहिवासी युनिट झालेले आहेत. त्यामुळे त्याही संदर्भात महानगरपालिकेने स्वतः ते हातामध्ये घेऊन करावं अशा प्रकारचं देखील या निमित्ताने सांगण्यात आलेलं आहे. वेगवेगळे जे काही मुद्दे या ठिकाणी आमदारांनी मांडले, सिद्दीकींनी एक मुद्दा मांडला होता, त्याच्यावर देखील आता आपण कारवाई करण्याचे आदेश हे दिलेले आहेत. आणि सायकल ट्रॅकचा, त्यानंतर हे जे काही भ्रष्टाचाराचे काही प्रकरण मांडलेले आहेत, या सगळ्या याच्यात आता चौकशा सुरू आहे. पण या चौकशा, विशेषतः यातला एक खूप महत्त्वाचा आहे की महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंपन्या उघडून महानगरपालिकेचे कंत्राट घेतली आहेत. आता या संदर्भात महापालिकेने उत्तर असं दिलं आहे की याची चौकशी चालली आहे, अशी चालणार नाही. ही महिने चौकशी हे चालणार नाही. या संदर्भात टाइम बाउंड पद्धतीनं आणि महानगरपालिकेच्या बाहेरच्या अधिकाऱ्यांकडनं माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करणार आहे, नगर विकास विभागाच्या कुठल्या तरी अधिकाऱ्यांनी याची चौकशी केली पाहिजे. महानगरपालिकेचे अधिकारी स्वतः अशा प्रकारे कंपन्या उघडून रातोरात कंपन्या उघडायच्या आणि त्यांनीच कंत्राटं घ्यायची कोविडच्या काळामध्ये. त्यामुळे या संदर्भात विशेष अशा प्रकारे अध्यक्ष महोदय त्याची चौकशी केली जाणार आहे. हो, कालबद्ध. आता खरं म्हणजे बघा किती चौकशा चालल्यात मला तर समजत नाही. नाही आंबा डिस्टर्ब करू नका, बोलू दे, उत्तर देऊ दे. उदंचन केंद्रातल्या ग्रीस खरेदीवर 24 कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई चालली आहे. AMR मीटरच्या संदर्भात 8 कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध चालली आहे. नाले सफाईच्या प्रकरणात 93 कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध चाललेली आहे. रस्ते प्रकरणात 185 कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध चालली आहे. ई टेंडरिंगच्या संदर्भात 83 कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध चाललेली आहे. डी विभाग कोविड-19च्या संदर्भात अंतिम टप्प्यामध्ये चौकशी आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालयाच्या संदर्भात 3 कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध चौकशी चालली आहे. एम पश्चिम विभागामध्ये 3 कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध चाललेली आहे. आता किती यात उठून बोला. त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी जर आपण बघितलं, आता इतक्या चौकशांचे सगळे माझ्याकडे विभागाने पाठवलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात या चौकशा चालल्या आहेत. या चौकशाचा फार्स करता येणार नाही. करायच्या असतील तर योग्य चौकशा केल्या पाहिजेत, अन्यथा केवळ त्याचा फार्स करून अशा प्रकारे त्या लोकांना संरक्षण देणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि म्हणून टाइम बाउंड पद्धतीनं या चौकशा पूर्ण करण्याच्या संदर्भात महानगरपालिकेला या ठिकाणी सांगण्यात येईल. आणि विशेषतः काही तक्रारी यातल्या अशा आहेत की ज्या तक्रारींच्या संदर्भात आपल्याला CAGचं स्पेशल ऑडिट करणं गरजेचं आहे.
माननीय मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातला आदेश दिलेला आहे की काही विविक्षित तक्रारींमध्ये हा सगळा जनतेचा जो पैसा आहे हा पैसा अत्यंत वाईट पद्धतीनं या ठिकाणी सायफन करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या प्रकरणाच्या संदर्भात स्पेशल सीएजी ऑडिट हे देखील या ठिकाणी करण्यात येईल आणि त्याच्यावर आधारित आणि कुठे राजकीय दृष्ट्या नाही, राजकीय दृष्ट्या आम्हाला जर करायचं असतं तर आम्ही रिटायर्ड अधिकाऱ्याकडनं केलं असतं, एखाद्या शासनाच्या अधिकाऱ्याकडनं केलं असतं, जिथे आवश्यकता पडेल तिथे तेही करू, राजकीय दृष्ट्या नाही, पण काही ठिकाणी करावं लागेल ते करू. पण स्पेशल सीएजी ऑडिट हे काही विषयांच्या संदर्भात मात्र या ठिकाणी करावं लागेल. ते निश्चितपणे येत्या काळामध्ये केलं जाईल. सगळ्या सदस्यांनी जे मुद्दे मांडले आहेत, हा चला एक सेल्वन साहेबांचा सातत्याचा मुद्दा आहे की रेफ्युजी कॉलनीज आहेत तिथे विशेषतः पंजाबमधनं आणि सिंधमधनं आलेले आमचे काही सरदार समाजाचे लोक, पंजाबी समाजाचे लोक आणि काही सिंधी समाजाचे लोक हे मोठ्या प्रमाणात त्यांच्या सायन कोळीवाड्यामध्ये आहे आणि याच्या रिडेव्हलपमेंटमध्ये खूप अडचणी आहेत. त्या अडचणी दूर करून त्याचं रिडेव्हलपमेंट हे मी मागे देखील त्यांना सुचवलं होतं की ज्या प्रकारे BDD चाळींचं आपण केलं त्या प्रकारे आपल्याला ते करता येईल का, म्हणजे कारण तिथे विकासक नेमल्यानंतर खूप मागे अडचणी झाल्या, त्यामुळे त्या पद्धतीनं करता येईल का असा विचार आपण करू आणि निश्चितपणे त्याचंही रिडेव्हलपमेंट आपण करू. सर्व सदस्यांनी हा कामाठीपुराच्या रिडेव्हलपमेंटचा जो विषय आहे नक्की ते हातात घेण्यात येईल आणि त्या संदर्भात माझी माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याला मान्यता दिली आहे, त्याच्यामुळे त्यालाही आपण तोही आपण विषय हातामध्ये घेऊ. तुमची काय मागणी होती? नाही, आपण जो मुद्दा मांडला या संदर्भात मुख्यमंत्री स्वतः आढावा घेतील आणि हे खरंच आहे की ज्यांची चौकशी चालली आहे तेच लोक जर त्या चौकशीचे हेड असतील तर ते योग्य होणार नाही. म्हणून या संदर्भात जो काही उचित निर्णय आहे तो उचित निर्णय माननीय मुख्यमंत्री घेतील. सगळ्या सदस्यांनी बसा बसा. नाही, मला असं वाटतं की आता उत्तर होऊ दे ना, उत्तर होऊ दे. इतर सदस्यांनी जर काही त्यांचे विषय राहिले असतील तर ते माझ्या उत्तराचा भाग समजून मी त्यांना ते रायटिंग मध्ये पाठवीन त्याची उत्तरं. सगळे निर्णय घेताना आपण महापालिका क्षेत्र महाराष्ट्रातल्या जेवढ्या आहेत त्या सगळ्यांसाठी आपण हा महाराष्ट्रासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात यावे. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये मुंबई महानगरपालिका एका कायद्याने चालते आणि इतर सगळ्या महानगरपालिका दुसऱ्या कायद्याने चालतात. त्यामुळे मुंबई करता आपल्याला वेगळे निर्णय घ्यावे लागतात. तथापि इतर महानगरपालिकांचे जे प्रश्न असतील तर जरूर माननीय मुख्यमंत्र्यांकडे आपण त्या संदर्भातले मुद्दे द्या. हा विभाग मुख्यमंत्र्यांचा आज मेन मुद्दे हे हाऊसिंगचे असल्यामुळे मी उत्तर दिला आणि मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आमचे काही थोडेसेच मुद्दे आले त्याचे उत्तर तुम्ही द्या म्हणून मी ते उत्तर दिलंय. त्यामुळे हे काही मुद्दे असतील तर आपण जरूर मांडा. आता राहू दे, आता प्रश्न नको, प्रश्न नको. नाही नाही, परवडणार नाही तुम्हाला, उत्तर द्या. प्रश्न उत्तराचा तास सकाळीच संपलाय, आता आपण चर्चा संपूया. भैया सोलापुर हो, मालेगांव हो, ठाणे हो, नागपुर हो, सारी महानगरपालिकाओं के बारे में माननीय मुख्यमंत्री ध्यान देंगे, आप चिंता मत करिए. आणि आप पिंपरी चिंचवड असो, पुणे असो, त्यामुळे अध्यक्ष महोदय मी सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. काय राहिले असतील तर पुढेही आपण त्या संदर्भातला निर्णय करू. नाही नाही, कोमकर साहेब जाऊ दे, 8 वेळा निवडून आले असल्यामुळे त्यांना एक सूट आहे, दादांनी त्यांना सूट दिली आहे. साहेब माझी विनंती, नाही नाही, बसा आता. असं कसं चालणार? आता आपण हाऊस मधल्या डेकोरम बद्दल बोललो. बसा आता. नाही नाही, बसा, खाली बसा. महाराष्ट्रातील पोलिसांना जो प्रवास भत्ता मिळतो
आणि मुंबईतील सुद्धा पोलिसांना प्रवास भत्ता मिळत होता, तो कमिशनर पांडेनी तो रद्द केलाय, तो आपण चालू करावा. प्रश्न वेगळा आहे, पण तुम्ही मांडलाय तर मी लक्ष घालीन त्याच्यामध्ये. काय वन शोधण्याचा काय विषय तुमचा? पटकन एका सेकंद सुरू करू. हा. वनजमिनीवरचा आपण निर्णय दिलात जेव्हा आमच्या ताईंनी प्रश्न उपस्थित केला. मला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीवरती अशी 40-40 वर्षाची घरं आहेत. सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्यांना 7,000 रुपये भरून घरं द्या. तर त्या बाबतीत देखील आपण हा निर्णय घेणार का की जिथे आता साहेब मी विचार चला ते विचार त्या संदर्भात प्रभूसाहेब, बसा. त्या संदर्भात माननीय बसा 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 संजय गांधी उद्यानाच्या संदर्भात बसा. आपसात बोलू नका. बसा. ऐका असं काय करताय? सन्मान्य सदस्य सुनील ऐका. प्रभू साहेब, आपण जागेवर बसा. त्या संदर्भात जागेवर बसा. माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्या संदर्भात एक माननीय मुख्यमंत्र्यांकडे बैठक होणार आहे. त्यावेळी त्याचा जो काही कायदेशीर निर्णय तो केला जाईल. आता या प्रस्तावावर मी उत्तर दिलेलं आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी हा प्रस्ताव संपन्न झाला असं सांगावं. सभागृहाने या प्रस्तावावर विचार केलेला आहे. चला घ्या, अंतिम आठवडा घ्या. अंतिम आठवडा प्रस्ताव. सायटेशन द्या. अध्यक्ष महोदय,